पुणेकर केसरी गणेशोत्सवात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज सादर होत असलेल्या गंमत जम्मत निर्मित दिलखुलास मनोरंजनाची लेडीज एक्सप्रेस या कार्यक्रमातील प्रमुख कलाकार नामांकित गायिका आरती दीक्षित यांचा सत्कार केसरीचे सहसंपादक नेहुलकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या महिला विनोदी कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांचाही सत्कार केसरीचे सहसंपादक नेहुलकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे निवेदिका आणि एकपात्री कलाकार मंजिरी धामणकर यांचाही सत्कार केसरीचे सहसंपादक नेहुलकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध नृत्यांगना स्वाती धोकटे यांचाही सत्कार केसरीचे सहसंपादक नेहुलकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या सत्कारानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली असं मी डिक्लेअर करतो. त्यासाठी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक शेर मी या कार्यक्रमाबद्दल केला आहे तो सांगतो. अभी रोशन हुआ है ये रास्ता, वो देखो लेडीज एक्सप्रेस आ रही है. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. धन्यवाद. कृपया लक्ष द्या, कृपया लक्ष द्या. मनोरंजनाकडून सामाजिक भावनांकडे जाणारी लेडीज एक्सप्रेस केसरीवाडा पुणे नारायणपेठ येथून बरोबर 6:30 वाजता सुटेल. ही संगीत, नृत्य, नाट्य अशी ठिकाणं घेत घेत मुक्कामी पोचेल. या गाडीच्या लेडी ड्रायव्हर आहेत आरती दीक्षित, मंजिरी धामणकर, स्वाती धोकटे आणि चैताली माजगावकर भंडारी. या गाडीचं वैशिष्ट्य असं की ती विजेवर चालत नाही, कोळशावरही नाही, बॅटरीवर तर नाहीच नाही. या गाडीचं इंधन म्हणजे रसिक मायबाप प्रेक्षकांच्या टाळ्या. इंधन जितकं जास्त तितकी गाडी सुसाट पडेल. अशी ही विविध रंगी लेडीज एक्सप्रेस, लेडीज एक्सप्रेस, लेडीज एक्सप्रेस. आगीन गाडी सुरांच्या रेषा हवेत काढी, नृत्य नाट्य ही पाहूया, कलेच्या गावाला जाऊया, जाऊया कलेच्या गावाला जाऊया. जीवन जो तुझा घर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम
सत्यं शिवं सुन्दरम् शिवं सुन्दरम् आता सगुण साकार विघ्नहर्ता ज्याला आपण कार्यारंभी वंदन करतो त्याची नृत्यातून आराधना करण्यासाठी मंचावर येत आहेत स्वाती. निरागस हो गणपती निरागस हो शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुखकर्ता गजवदना तू दुःखहर्ता गजवदना मोरया सूर निरागस हो सूर निरागस हो दीम दनन दीम दनन ओदन दरन दीम दनन दीम दनन ओदन दरन दीम दनन दीम निनि दाद दाद दनि 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 नव गम गरे सद गम दनि सानी दीम दनन दीम दनन दीम दनीम 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 दनन
पण मी एक प्रश्न विचारते हां तुम्हाला सगळ्यांना, बघूया आपण कोणाला माहिती आहे ते, की सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची म्हणजे काय? हां, हे किती जणांना माहिती आहे का? सगळ्यांना माहिती असेल. आज केसरीवाड्यातला हा नारायण पेठेतला कार्यक्रम आहे, त्यामुळे खूप जणांना माहिती असण्याची दाट शक्यता आहे. कारण सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, इथे तो पहिला चरण संपतो. पण छंदोबद्ध हे होण्यासाठी, मीटरमध्ये बसण्यासाठी ते नुरवी हे पुढच्या ओळीमध्ये घेतलेलं आहे. काहीही शब्द म्हणतात नाही का हो, की फळीवर वंदना काय आणि काय मजा मजा असतात. तर म्हणून खरोखरच आरत्या त्यांचे तर मराठीच आहेत खरं, काही संस्कृत वगैरे नाही आहे. तर त्यांचे नेमके शब्द काय आणि त्याचा अर्थ काय ह्याबद्दलही पुढच्या पिढीची तरी जनजागृती होणं फार महत्त्वाचं आहे. तसंच आपल्याकडे जे मूर्तिशास्त्र आहे, की देव आणि माणूस असं म्हणतात की एकमेकांना एकदा भेटले आणि दोघंही एकमेकांना म्हणाले की मी तुला तयार केलं. कारण ह्या ज्या मूर्ती आहेत त्या प्रत्येक मूर्तीचं काहीतरी एक प्रतीक आहे. ती मूर्ती कशा कशाचं तरी प्रतीक आहे. आपण गजाननाची मूर्ती डोळ्यासमोर आणली तर त्याचं गजवदन, हत्ती हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आणि म्हणून त्याच्या त्या बुद्धीचं प्रतीक हे गजाननाचं मस्तक आहे. त्याचे बारीक डोळे, अगदी बारकाईने निरीक्षण करणं किंवा अगदी सगळ्यात बारीक गोष्ट बघणं, त्याचं मोठं पोट. लहान मुलांना विचारलं तर ते म्हणतात खूप मोदक खातो म्हणून त्याचं पोट मोठं आहे. आपण म्हणतो भक्तांनी केलेल्या चुका बिचारा पोटात घालत असतो म्हणून त्याचं पोट एवढं मोठं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचे आहेत म्हणजे त्याचे कान. आपण काय म्हणतो, कान कशासारखे आहेत गणपतीचे? सुपासारखे. आणि सुपाचं काम काय असतं? पाखडणं. जो फोल आहे सगळं कचरा बाहेरच्या बाहेर टाकून देणं आणि शुद्ध सत्व आहे तेवढंच फक्त जतन करणं. गणपतीचे कान आपल्याला तेच शिकवतात की आपल्या कानावर जे जे पडतं ना ते सगळं मेंदूपर्यंत नाही न्यायचं. ते सुपासारखं पाखडून बाहेरच्या बाहेर जे अनावश्यक आहे ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडण्याचा तेवढं पण प्रवास नाही करवायचा त्याला. तिथल्या तिथेच फोलकटं सगळी बाहेर फेकून द्यायची आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच मेंदूपर्यंत पोचवायचं. मेंदूतला कचरा खूप कमी होईल. गणपतीचं वाहन म्हणजे उंदीर. आपल्याला माहिती आहे की उंदीर हे अज्ञानाचं, अंधाराचं प्रतीक आहे आणि त्याच्यावर स्वार होणारा तो गणपती म्हणजे प्रकाशाची देवता किंवा ज्ञानाची देवता. आणखीन एक अर्थ आहे याचा की उंदराला संस्कृतमध्ये आखू असा शब्द आहे आणि आखू या संस्कृत शब्दाचा दुसरा अर्थ आहे माया. तर गणपती हे त्याचंही प्रतीक आहे की माया कुठली आणि शुद्ध सत्य कुठलं याचाही विवेक बाळगा, असंही ही गणपतीची मूर्ती सांगते. तर अशी ही सर्वांग सुंदर गणपतीची मूर्ती आज हा गणेशोत्सवातला कार्यक्रम म्हणून मला सांगावंसं वाटलं. तसंच आपण म्हणतो की ती 14 विद्या आणि 64 कलांचा तो अधिपती आहे. 64 कला कदाचित सगळ्यांना माहिती पण असतील, पण मला माहीत नाही की एक तशी नवीन कला आहे त्या कलेचा समावेश त्या 64 कलांमध्ये आहे की नाही. आणि ती कला म्हणजे शब्दभ्रम किंवा इंग्लिशमध्ये ज्याला व्हेंट्रिलॉक्विझम म्हणतात. आपल्या सगळ्यांचा परिचयाचा शब्द म्हणजे बोलक्या बाहुल्या. तर चैताली ही बोलक्या बाहुल्यांचा आवाज काढण्यामध्ये एकदम सुप्रसिद्ध आहे. सध्या तिचं खूप जोरदार कार्यक्रम चालू आहेत. तर त्याची एक झलक ती आता आपल्याला दाखवते आहे. तर आमंत्रित करूया चैताली आणि तिच्या बोलक्या बाहुल्याला. एकदा जोरदार टाळ्या माझ्या बोलक्या बाहुल्यासाठी होऊ देत. धन्यवाद मंजिरीताई. हा आहे सनी आणि मी आहे चैताली माजगावकर भंडारी. ही एक स्त्री आहे. काय ओळख करून दिलीस तू माझी? स्त्री आहे. अरे ते माझ्याकडे बघून सगळ्यांना समजते, ते सांगायची गरज नाही आहे. मुलगी सांगायचं होय आता गेलं तुझं. ए बाई हे सांगायला कसं तरी वाटतं. ए बाबा जरा गप्प बस ना, काहीतरी भलतं सलतं बोलू नको. तर नमस्कार, मी चैताली माजगावकर भंडारी, वय 40. असं वय 4 चौघात सांगायचं नसतं, जरा गप्प बस. तर आता मी माझं इंट्रोडक्शन देऊ ना? हां, तर मध्ये मध्ये बोलू नको. नमस्कार, मी चैताली माजगावकर भंडारी, 2 मुलांची आई आहे. अरे बाबा ते पण सांगायचं नसतं. जुळ्या मुलांची आई.
ए बाबा जरा गप्प बस ना. जुळ्या मुलांच्या हे कशाला चार चौघात सांगतोय, जरा गप्प बस की. एका दगडात दोन पक्षी. अरे काहीतरी माझं वर्णन करू नको, जरा काहीतरी चांगलं बोल माझ्याबद्दल. मला बघायला इथं लोक आलेले आहेत, चांगलं काहीतरी बोल. ही दोन मुलांची आई अजिबात वाटत नाही. क्या बात है. थँक्यू सो मच. मी दोन मुलांची आई वाटत नाही, चार मुलांची वाटते. अरे काय चाललंय तुझं, चार मुलांची वाटतं धडधडीत सगळ्यांना काय वाटेल ते बोलतोयस. जरा काहीतरी चांगलं बोल असं म्हटलं तर तू काय वाटेल ते बोलतोयस. हे बघ माझं बीपी वाढवू नकोस. तुला बीपी म्हणजे काय माहितीये का तरी? हो सांग बरं, बीपी म्हणजे काय? बावळटपणा. बीपी म्हणजे काय? बावळटपणा असतो ना. अरे 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 शेवटी शिक्षणाचा अभाव. शिकलेला नाहीयेस ना? शिकलोय. काय शिकलाय सांग बरं? CA. काय CA? तू CA झालाय? तू खरंच CA झालाय? CAचा फुल फॉर्म तरी माहिती आहे का तुला? हो सांग बरं CA म्हणजे काय? कम्प्लीट आराम. क्या बात आहे. मग बरोबर आहे, असंच अर्थ सांगणार तू. मला वाटतंय ना तुला ना जबाबदारीची जाणीवच नाही आहे. हे बघ इथे सगळे लोक आलेले आहेत, सगळे लोक आपल्याला बघतायत आणि आपल्याला हसतायत. तेच तर आपलं काम आहे. अरे म्हणून काय झालं, असं चार चौघात काय वाटेल तर बोलायचं का मला? तुला जबाबदारी म्हणजे काय माहिती आहे का तुला? हो सांग बरं जबाबदारी म्हणजे काय? पॅन्टला दोन बटणं असतात. पॅन्टचा बटनाचा आणि जबाबदारीचा काय संबंध आहे? एक बटन तुटलं की दुसऱ्यावर येते ती जबाबदारी. काही पण उत्तर मूर्खासारखी देऊ नको. आय थिंक सगळ्यांना जबाबदारीची जाणीव केव्हा होते, जेव्हा लग्न लावून दिलं जाते तेव्हा. तुझंही लग्न लावून दिलं पाहिजे. झालंय काय? तुझं लग्न झालंय? हो खरंच? हो सांग बरं लग्नाआधी तुझ्या बायकोचं नाव काय होतं? चंद्रमुखी. आहा क्या बात आहे. लग्नानंतर नाव बदललं का? हो. काय नाव ठेवलं? अरे लाजू नको, वरती बघ. काय लग्नानंतर नाव काय ठेवलं? सूर्यमुखी. क्या बात आहे. मग आता लाडानी काय म्हणतोस तिला? ज्वालामुखी. बाप रे बाप, चांगली जबाबदारी तुला पेलायला लागते. अजून यांचं टेन्शन आपल्याला वाढवायला नको. आपण यांचं टेन्शन रिलीज करायला आलेलो आहे. तर एकदा सनी सगळ्यांना बाय म्हण. बाय बाय टाटा थँक्यू सी यू. दूरसंचार माध्यमांमधून जग इतकं जवळ आलं आहे, आपण बसल्या जागेवरून क्षणार्धात कुणाशीही संपर्क साधू शकतो. पण पूर्वी संपर्काचं एकमेव माध्यम होतं ते म्हणजे पत्र लिहिणं. अगदी प्रेमी जीवांनासुद्धा आपल्या भावना पोचवायला, अगदी फुलंसुद्धा पोचवायला पत्र हे एकच माध्यम होतं, कारण फुलांचे इमोजीज नव्हते त्यावेळेला. त्यावेळची गाणी आठवा बरं. फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है, प्रियतम मेरे मुझको लिखना, क्या ये तुम्हारे काबिल है, फूल तुम्हें भेजा है खत में. त्यानंतर मग फोन आले. आठवतात का ते जुने दिवस? ट्रंक कॉल लावायचा, मग ते घरी नसायचा फोन, मग पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बसायचं. मला माहिती आहे की साधारण आमच्या पिढीतले जे आहेत त्यांनी सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. आजकालच्या पिढीला हे काही ट्रंक कॉल म्हणजे काय, PP म्हणजे काय, लाईटनिंग म्हणजे काय, काही माहिती असण्याचं काही कारणच नाही. मग त्याच्यावरही फिल्मी गाणी आहेतच. परदेशी समजा फोन लावायचा. मेरे पिया गए रंगून, किया है वहाँ से टेलीफोन, तुम्हारी याद सताती है, जिया में आग लगाती है, मेरे पिया गए रंगून. आणि त्यानंतर आता आपल्या सगळ्यांच्या कानावर एक कर्णपिशाच स्वार झालेला आहे. त्या कर्णपिशाच्यांनी सगळ्यांचा ताबा घेतलेला आहे. म्हणजे आपण कुठे आहोत, काय आहोत, फोन बंद करावा, फोनवर बोलू नये, ह्याचं काही भानच राहिलेलं नाही आहे कुणाला. अहो बोलता बोलता अक्षरशः लोक कुठेही येतात. अगो चैताली,
चैताली काय आहे आता नाही तुझा आता नाही आहे. अगं फोन काय घेऊन आलीस? आपण सगळ्यांना सांगितलंय की फोन बंद करा. तू फोन घेऊन काय स्टेजवर आली आहेस? ओ सॉरी मला वाटलं की नाही आता तू बघ काय बरं, करायचं ते. मला बिलकुल आवडलेलं नाही आहे हे. तर काय आहे की हातात फोन नसेल तरी आपल्याला 2 सेकंद सुद्धा करमत नाही. अगदी खरं आहे ना. तर या फोनच्या अलीकडं असतो आपण एकटे, बदलत असतात त्या पलीकडच्या व्यक्ती. पण जशा जशा व्यक्ती बदलतात तसं तसं माणसाचं फोनवरचं बोलणं, टोन हा सुद्धा बदलतो बघा. आता एक बाई सुरुवातीला तिच्या मैत्रिणीशी बोलतीये. हॅलो, हां बोला. हो बोला बोला, कोण बोलतंय? प्रमिला. कोण प्रमिला? अय्या पमिटल्या. अगं किती दिवसांनी फोन केलास? अगं काय गं गधडे, आज झाली का माझी आठवण? काय म्हणतीयेस, कशी आहेस? मुलं बाळं काय म्हणतायत? लग्न बिग्न केलंस की नाही? हो काय सांगते? हो मला सांग, तुला आज कशी काय माझी आठवण झाली? अय्या काय सांगतेस, काय तिळं झालं? क्या बात है, वा 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 वा, मस्त ग मस्त. तिळं म्हणजे एक साथ कामच होऊन गेलं ग, एकदम मस्त. पाळणा घर घरातल्या घरातच सुरू झालं. हो ना, खरंच मस्त. मला सांग, तिघांचा रंग कुणासारखा आहे? सासऱ्यांसारखा? अय्या तू कोकणच ना मग. अरे गोरे मस्त मस्त, एकदम छान, गोरी गोरी पान मस्त. आणि डोळे कुणासारखे आहेत? सासूबाईंसारखे वाटारलेले असतील मग. हो काय सांगते, तिघं जिभा बाहेर काढतात. अगो बाई म्हणजे जुळ्याचं कसलं तिळाचंच दुखणं आहे की ग. खरंच मस्त ग, मस्त मस्त, खूप छान. मी पण ना काय तुझ्याशी बोलत बसली. अगं मी येते आता, अगं मी निघते. नाही मला ना चैनच पडत नाहीये. नाही मला बघायचे. हो नाही मला बघायचे तुमची कुत्र्याची पिल्लं. आता हीच बाई तिच्या नवऱ्याशी बोलतीये. हॅलो, काय आहे? बोला पटकन. अहो तुम्ही तिकडनं ऑफिसमधनं बसलात टाइमपास करत. तुम्हाला काम ना धंदा, कंपनी देते फुकटचा पगार. माझं तसं नाही आहे. मला काही पगार बिगार मिळत नाही. सगळी कामं राबायलाच लागत आहेत. काय आहे? बोला पटकन. अरे देवा, खरंच ग बाई, कुठल्या दळभद्री मुहूर्तावर तुम्हाला पसंत केलं काय माहिती. तरी माझी आई मला सांगत होती, या माणसाला नाही म्हण. मीच काय पाहिलं तुमच्यात देव जाणे. असं कसं करता हो तुम्ही? खरंच. अहो आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये कुणी रांगेत उभं राहतं का बिल भरायला? अहो मग करून टाका ना तिकडं. मी काय इथं रिकामी बसली आहे का? नेटवर्क नाही वगैरे मला तसलं काही सांगू नका. काय ग बाई, खरंच. अहो इथं जग कुठून कुठे चाललंय. त्या दीक्षितांकडे बघा, नारायणपेठेतनं इकडे सदाशिवपेठेत आले, नवीन घर घेतलं, मोठा फ्लॅट घेतला, मोठा TV घेतला. नाहीतर आपण बसलो अजूनही त्याच खुराड्यामध्ये ट्रान्झिस्टर घेऊन. खरंच माझ्या आईबाबांचं नाव काढायची गरज होती का काही? इथं उठ सुट त्यांना आपलं तुम्ही कच्च बोलत असतात. आणि ते मात्र माझा जावई करून डोक्यावर तुम्हाला घेऊन मिरवत असतात. हो काय म्हणाला, संध्याकाळी जेवायला जाऊया? नाही मी रडत बिडत नाही. कधी तुम्ही बोलता आई बाबांना, त्यात काय झालं एवढं? ठीक आहे ना. काय जेवायला जाऊया ना? हो जाऊया ना. हे बघा आता मी काय म्हणते, एका वेळेला नेहमी 2 कामं करावीत. आता आपण जेवायला चाललोय तर त्या हॉटेलच्या शेजारी अजून एक साड्यांचं दुकान आहे. चाललोच आहे तिथं, तर मला घ्यायची होती साडी, तर घेऊन टाकू ना. नाही आता घेऊया. नाही हे बघा, आता ठरलं की ठरलं. मी तुमच्या शब्दाबाहेर कधी नसते. एकदा तुम्ही म्हटलं ना जायचं की अहो जायचं म्हटलं की जाऊया ना. रोज मीच तुम्हाला गिळायला घालते. आज एकदा तुम्ही मला जेवायला दिलं म्हणून बिघडलं कुठं? ठेवा आता फोन कट. हीच बाई आता तिच्या सासूबाईंशी बोलतीये. हॅलो अहो आई, इकडं रेंज येत नाहीये. रेंज. हॅलो अहो नंतर करू का फोन? मला ऐकूच येत नाहीये. हॅलो अहो रेंज येत नाही. चिवट बाई आहे. आली रेंज, बोला. नाही आभाळाखालीच आले आता मी, बोला. काय झालं? कुठे अडकलात? अहो नेहमी कसं होतं आई असं? अहो मान्सून सेल म्हणजे काय हावरटासारखं भर पावसात कुणी खरेदीला बाहेर जातं का? मग आता रिक्षा मिळत नाही आहे. अहो हे बघा, नाहीतरी तुम्हाला डॉक्टरनी सांगितलंय BP डायबेटीसचा त्रास आहे तर चालायला सांगितलंय. हीच ती वेळ चालायची.
हा छत्री आहे ना, मग हा हळूहळू या, सावकाश या, सावकाश या. नाही नाही, घरी कोणी नाही वाट बघत आहे, निवांत या, काही काळजी करू नका. आणि हे बघा, सेल म्हणून भसाभसा साड्या घेऊ नका. आपल्याला काय त्या बोहरणीची दिवाळी नाही करायची, 1-2 घेतल्या बस झाल्या. अहो हो ना, मी नेमकं हो खरंच येणार होते, पण नाही बघा, मला आत्ता माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे. मी येतीच आहे, तोपर्यंत तुम्ही वरणाला फोडणी द्या, भाजी टाका, कुकर लावा, पोळ्या लाटा, बाकी आल्यावर सगळं मी करून टाकीन. हां हो, काय काय हे बघा, रेंज जातीये, या या, हो हॅलो, कट. आता हीच बाई स्वतःच्या आईशी बोलतीये. हॅलो आई, बोल, कशी आहेस? बघ ना अगं, आपण 5 वाजता बोललो आणि त्याच्यानंतर आत्ता 7 वाजता बोलतोय. बोलायला वेळच होत नाही ग आपल्याला. बघ ना, काय केलंस गेल्या 2 तासामध्ये? मी पण काहीच नाही केलं. आता काय करणार आहेस पुढच्या 2 तासामध्ये? मला पण काहीच सुचत नाही आहे. हो गो, मान्सून सेल आला आहे. हो ना, काही साड्याच नाही आहेत गं तुझ्याकडे, भरपूर साड्या घे. हो नाही, मी वाटलं तरी येते तुझ्याबरोबर. हो, काही काळजी करू नको. नाही ना, आणि हे बघ, मला इन केस नाही जमलं ना, पाऊस बिऊस काही बघू नकोस, तू बिंदास रिक्षा कर आणि जा. आणि हे बघ, डॉक्टरांनी सांगितलंय BP डायबेटीसचा त्रास आहे, चालायचं नाही, पावसा पाण्याचं तर नाहीच नाही. हो अगे, काय एवढं तू स्वयंपाकाचं टेन्शन घेते, बाबा आहेत ना घरी, ते करतील सगळं. हो हां, परत कर मला 9 वाजता फोन. अच्छा, बाय बाय, सी यू, थँक्यू. सगळ्या भारतीयांच्यासाठी परवाचा दिवस हा अत्यंत अभिमानाचा होता. चांद्रयान भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं, की जिथे आजपर्यंत जगातल्या कुठल्याही देशाने उतरवलं नव्हतं. त्या सगळ्या शास्त्रज्ञांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. अत्यंत अभिमानास्पद कामगिरी त्यांची आहे, याबद्दल वादच नाही. पण मला आठवण कशाची झाली, की जेव्हा पहिल्यांदा माणूस चंद्रावर गेला ना, तेव्हा त्यांनी असं सिद्ध केलं की चंद्र काही सुंदर वगैरे नाही आहे, त्याच्यावर खूप खड्डे आहेत. आता तुम्ही बघितलं तर ह्या शास्त्रज्ञांचं आणि कवींचं कसं जुळणार हो? कारण चंद्र हे तर सगळ्या कवींचं आद्य स्फूर्तीस्थान. काय सुंदर सुंदर चंद्रावर कविता करतायत. आता हे जेव्हा शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं की चंद्रावर खड्डे बिड्डे आहेत, कवी घायाळ झाले हो. गदी माडगुळकरांनी तर त्याच्यावर एक कविताच लिहिली. कुठे करीतसे पारध मानव, कुठे पोचले त्याचे ज्ञान, चंद्रलोकीच्या हरणामागे धरणीवरचे धावे श्वान. आपल्याला चंद्रावर हरिण दिसतं की नाही हो, पण त्या यानामध्ये बसून कुत्रा पण गेला होता ना, म्हणून माडगुळकर म्हणतात की चंद्रलोकीच्या हरणामागे धरणीवरचे धावे श्वान. चंद्रमुखी या विशेषणावर ठिक्कर काळे पडले डाग, चंद्रमुखी या विशेषणावर ठिक्कर काळे पडले डाग, चंद्रमुखी ही हाक मारिता सुमुखी नाये भलता राग. कोजागरीच्या रात्री आता कुठल्या कविता कुठले गीत, कोजागरीच्या रात्री आता कुठल्या कविता कुठले गीत, चंद्र भारले कविजन बसती सोड्या संगे काही पीत. पण कुसुमाग्रजांच्या मधला कवी मात्र हे मानायला तयार नाही. कुसुमाग्रज बघा काय म्हणतात, त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नसते काही नाते, त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावणी शास्त्रज्ञाना चढता येते. रसिक जनांना या चंद्राला पळभर केव्हा जळात वा डोळ्यातच केवळ धरता येते. त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नसते काही नाते. चला, सगळ्या कवींचाही जीव भांड्यात पडला आणि चंद्रसुद्धा प्रेमी जीवांचा साक्षीदार म्हणून आपल्या ड्युटीवर रुजू झाला. त्याच प्रेमाच्या साक्षीदार चंद्राबद्दलचं एक गाणं ऐकूया. वो चांद खिला वो तारे हंसी, ये रात अजब मतवारी है. वो चांद खिला वो तारे हंसी, ये रात अजब मतवारी है. समझने वाले समझ गए, ना समझे वो नाड़
वो चांद खिला वो तारे हंसी ये रात अजब मतवारी है समझने वाले समझ गए ना समझे वो नाड़ी है वो चांद खिला वो तारे हंसी ये रात अजब मतवारी है चांदी से चमकती रहे वो देखो झूम झूम के बुलाए चांदी से चमकती रहे वो देखो झूम झूम के बुलाए तेरे नाम का सारी बाई के अरमां नाच नाच लहराए बाजरे के तार गाइए बाहर उभरे हैं प्यार जीवन में बाजरे के तार गाइए बाहर उभरे हैं प्यार जीवन में वो चांद खिला वो तारे हंसी ये रात अजब मतवारी है समझने वाले समझ गए ना समझे वो नाड़ी है वो चांद खिला वो तारे हंसी ये रात अजब मतवारी है किरणों ने चुनरिया तानी पहाड़ी किस पे आज है दीवानी किरणों ने चुनरिया तानी पहाड़ी किस पे आज है दीवानी चंदा की चाल मस्तानी है पागल जिस पे रात की रानी तारों का जाल ले दिल निकाल पूछो ना हाल मेरे दिल का तारों का जाल ले दिल निकाल पूछो ना हाल मेरे दिल का वो चांद खिला वो तारे हंसी ये रात अजब मतवारी है समझने वाले समझ गए ना समझे वो नाड़ी है वो चांद खिला वो तारे हंसी ये रात अजब मतवारी है थैंक यू आणि यानंतर अत्यंत गाजलेल्या चंद्रमुखी या चित्रपटातली सगळ्यांच्याच आवडीची ही लावणी की ज्यांनी मला असं वाटतं ज्याच्यावर इतके रील्स झालेले आहेत की सगळी रेकॉर्ड्स आजपर्यंत मोडलेली आहेत तर स्वाती सादर करते लावणी घ्या सबुरीन विडा का ओगा घाई अशी
मनोरंजनाची शेकडो नाही हजारो साधनं आपल्या अगदी हातामध्ये आहेत. पण पूर्वी रेडिओ हे एकमेव मनोरंजनाचं साधन होतं. अगदी बातम्यांपासून ते भक्ती मनोरंजन, फिल्मी गाणी, भावगीतं, श्रुतिका, नाटकं, इतक्या सगळ्या मनोरंजनाच्या विविध प्रकारांचं एकमेव उगमस्थान होतं ते म्हणजे रेडिओ. पण गंमत पण व्हायची ना पूर्वी, कारण इतके काही सॅटेलाईट्स आणि इतके काही त्यावेळेला ॲडव्हान्स नव्हतं. त्यामुळे 2-2 स्टेशन समजा एकदम लागले तर मग काय मजा व्हायची ते आपल्या सगळ्यांनाच आठवत असतं. नमस्कार मंडळी, तांबड्या मातीतील कुस्ती कशी खेळायची ऐकूया तर. नमस्कार भगिनींनो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र. आज आपण ऐकणार आहोत स्वादिष्ट पुरणपोळी आणि कटाची आमटी यांची कृती. यासाठी मंडळी प्रथम बजरंग बलीचं नाव घेऊन अंगातली समधी कापडं उतरवावीत आणि कणिक मळण्यास बसावं. कणकेत थोडं मीठ आणि पाणी घालून सैलसर कणिक तेलात भिजत घालून मग ते तेल अंगाला चांगलं मुरस्तवर लावावं आणि मग सगळं अंग तिंबून तिंबून सैल करावं. बाजूला चांगली लक्ष्मी छाप हरभरा डाळ रोळेमध्ये काढावी आणि मग भरपूर जोर बैठकाचा व्यायाम सुरू करावा. अंग गरम झाल्यावर घाम फुटायला लागल तेव्हा डाळ शिजवायला लगेच बसावं. डाळीवरचा कट आमटीसाठी काढावा आणि मग अंगावर आणि मातीवर अंगावर अशी मस्तपैकी माती उडवून घ्यायची. गुळ कुस्करावा. मांडीवर आणि गोळ दंडावर कुस्करावा. त्यानंतर पुरण बारीक वाटून झक्कपैकी शड्डू ठोकावा आणि मग भिडूला बोलवून प्रथम खडाखडी करायची. त्याच्या डोक्यामागे एक हात ठेवून त्याला कणकेच्या उंड्यात दाबावं आणि पोळ्या लाटून त्यावर तूप सोडून खाली पाडून ढाक मारावी आणि गरम गरम तव्यावर भाजावं. तसंच तिखट, मीठ, चिंच, हिंग असे सगळे मसाल्याचे पदार्थ वापरून कटाची खमंग आमटी करावी आणि त्यावर तडका फोडणी देऊन शान चितपट कुस्ती मारायची आणि मग खोबरं वगैरे टाकून झक्कास गरम गरम आमटी करावी. पुरणपोळी आणि आमटी यांच्यासह मैदानात फेरी मारायची आणि मग पुन्हा शड्डू ठोकून पाहुण्यांसमोर जावं आणि त्यांना मनसोक्त वाढावं. जय अन्नपूर्णा देवी. जय बजरंगबली. लग्न हा सोहळा काही औरच. किती ते कार्यक्रम आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाबद्दलची ती सुंदर सुंदर गाणी. ऐकूया असंच हळदीच्या समारंभाचं एक गाणं. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली सजनी मैत्रिणी जवया अंगणी चढली तोरण मांडवदारी किण किण काकण
हा जग छाया है भरून आलं डोळं जड जीव झाला है जड जीव झाला अडक जाय सासरा नील नील काकण ऋण सोड पैंजण सजली नटली नवरी आली आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी दारी गपोरी नवरी आली सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली आला नवर देवा येसिला येसिला देव नारायण मंडपात गणगोत सार बैसल घोड ढोल ताशा वाजिर रसिक हो, प्रत्येकाच्या आयुष्यात विनोद हे आजूबाजूला घडत असतात, फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष कधी जात नाही. आता प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे अगदी आपल्या सगळ्यांच्या एक कॉमन विनोद घडतो, अर्थातच कोणता ते म्हणजे लग्न. कारण की या लग्नानंतर नवरा बायकोच्यात असंख्य विनोद घडत असतात. आता बाकी कुणाचं कशाला उदाहरण द्यायचं, मी माझ्यापासूनच सुरुवात करते. काय आहे, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा शोले पिक्चर अतिशय गाजला होता. 3D शोले हा पण एक 3-4 वर्षापूर्वी आला होता. तर हा पिक्चर बघायला मी, माझा नवरा आणि आमची जुळी मुलं आम्ही मस्तपैकी पिक्चर बघायला गेलो. पिक्चर मस्तपैकी बघितला, हॉटेलमध्ये जेवलो, घरी आलो, सगळेजण दमलेलो होतो. पोरं पटकन झोपून गेली. नवरा मात्र लाडात आला. मला म्हणला, नाच बसंती नाच. मी आपली लाजायला लागले, कुठं आता नाचणं बिचणं काय मला जमतंय का. पुन्हा 5 मिनटं गेली, म्हणला नाच बसंती नाच. म्हटलं हेमा मालिनी कुठं, आपण कुठं, आपल्याला कसलं जमतं. मी आपली लाजतच राहिले, नाचणं बिचणं आपल्याला काही जमत नाही. 15 मिनटं झाली, त्याचे पेशन्स लागले संपायला, वैतागला बिचारा. अगं नाच ना बसंती नाच किंचाळला. तेवढ्यात माझ्या पोरांनी पांघरुणातनं डोकं वर काढलं आणि म्हणायला लागले, इस कुत्ते कर सामने मत नाचना बसंती. आता राहायला मी इथून जवळच नारायण पेठेच्या शेजारी सदाशिव पेठ पुणे येथे आहे. सदाशिव पेठ कशासाठी प्रसिद्ध आहे वेगळं सांगायला नको, पण माझ्या घरी केव्हाही या, चहा तरी नक्की मिळेल. तर अशा या आमच्या सदाशिव पेठेत आमच्या शेजारी जोशी नावाचे सद्गृहस्थ आहेत. एवढे कंजूस हनीमूनला सुद्धा एकटेच गेले होते. मग दुसऱ्या वेळेला कुठेतरी लांब जायचं म्हणून बायकोला आपल्या कोकणामध्ये घेऊन गेले. कोकणामध्ये 2 जण समुद्रकिनारी बसले होते. छानपैकी इकडं तिकडं हवा एन्जॉय करतात, समुद्र बघतायत, इकडं तिकडं बघतायत. तेवढंच त्यांचं जोशीबांचं लक्ष एका बोर्डवरती गेलं आणि त्या बोर्डवरती लिहिलं होतं, समुद्रात जर का कोणी बुडत असेल आणि तुम्ही त्याला वाचवलं तर 500 रुपये मिळतील. झालं, जोशींचं डोकं लगेच स्थिरकं. बायकोला म्हणाले, अगे बघ बघ काय लिहिलंय, मी समुद्रात बुडायचं नाटक करतो, तुम्हाला वाचवायचं नाटक कर, 500 रुपये मिळतील, फुकटात जेवायची सोय होईल. झालं, दोघांच्या मध्ये मस्तपैकी प्लॅन ठरला. हे घुसले पाण्यामध्ये आणि लागले ओरडायला, वाचवा वाचवा. मिसेस जोशी कौतुकाने बघायला लागल्या, वा नवरा कसा बुडतोय. 10 मिनटं झाली, वाचवा वाचवा. या आपल्या वाळूमध्ये रेगोट्या मारतायत, इकडं तिकडं बघतायत, नवऱ्याकडं बघायला तयारच नाही. 15 मिनिटांनी ते खरोखरच्या गटांगळ्या खायला लागले. कसा बसा स्वतःचा जीव वाचवला आणि असे धावत धावत समुद्रकिनारी आले. अगे मूर्ख, अक्कल बिक्कल दिले का नाही, मेलो असतो ना, डोकं कुठं गेलं होतं. शांतपणे मिसेस जोशी म्हणाल्या, अक्कल काय फक्त तुम्हाला दिली आहेत का, तुम्ही फक्त हा एकच बोर्ड वाचलात, तो पलीकडचा बोर्ड नाही वाचलात. आणि त्या पलीकडच्या बोर्डवरती लिहिलं होतं, बुडणाऱ्याचं प्रेत बाहेर काढलं तर डायरेक्ट 2000 रुपये मिळतील. असे हे जोक कुठंही घडू शकतात. आता जसं माझं सासर सदाशिव पेठेतलं आहे, तसं माझं माहेर साताऱ्याचं आहे. आणि सातारला माझी एक मैत्रीण आहे, तिचं नाव आहे यमुना. दिसायला 1 नंबरचा नमुना आहे बरं का, म्हणजे सुंदर आहे दिसायला. गल्ली बोळातनं चालायला लागली की 10-12 पोरांचा तांडाच येतो तिच्या मागनं. मग ती म्हणते, असे मान मागे असे वळवते आणि म्हणते, काय दादा बोलाय का,
बोबडी आहे बिचारी, सगळी पोरं पसार होतात. त्यामुळे बिचारीचं लग्नच जमत नव्हतं. एके दिवशी तिचे बाबा आले, मला म्हणले, कार्टे स्वतः लग्न केलं, मैत्रिणीकडे कोण बघणार? म्हटलं, अहो काका, एवढी सुंदर आहे माझी मैत्रीण, फक्त बोलायचा प्रॉब्लेम आहे ना. हे बघा, असं करा, कांदा पोह्याचा जो काय प्रोग्राम असतो ना, तिला बोलूच देऊ नका. आणि काय सांगता, पहिल्या झटक्यात लग्न जमलं. म्हटलं, बघा काका, एक काम करा, पत्रिकेतला मंगळ आडवा काढा, 2 दिवसानंतरचाच मुहूर्त काढा. एकदा का गळ्यामध्ये हार घातला, कोण काय वाकडं करू शकत नाही. झालं तसंच झालं, लग्न जमलं. 2 दिवसानंतरचा मुहूर्त निघाला. या 2 दिवसामध्ये यमीच्या आजूबाजूला तिचा मामा, काका, आत्या सगळे हातात हात धरून असे कडं करून उभे. यमे मान खाली घाल, सासू आली. यमे मान खाली घाल, सासरे आले. बिचारीला बोलूच देऊ नव्हतं कोणी. असं करता करता 2 दिवस गेले. लग्नाचा दिवस उजाडला. मंगलाष्टका सुरू झाल्या. अंतरपाठ धरलेला. यमी अशी हातात हार धरून मान खाली घालून अशी उभी. शेवटचं मंगलाष्टक, शेवटचं कडवं चालू होतं. ती म्हणली, आता कोण येणार आहे बोलायला? बिचारी मान खाली घालून घालून कंटाळली होती. मान तिनं अशी वर केली, मान दाबायला लागली. बघते काय, अंतरपाठावरनं एक भलं मोठं झुरळ चाललं होतं. आता त्या झुरळाची आणि या यमीची 7 जन्माची दुश्मनी शेवटच्या क्षणाला किंचाळलीच. अगं बाई, धुलल 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 झालं. कडं पडलं गळून. सगळे लागले एकमेकांकडे बघायला, कसं होणार, काय होणार, कसं होणार, काय होणार. मीच आयडिया दिली होती, मला घाम फुटला. कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल. सगळे एकमेकांकडे बघायला लागले, आता काय घडणार. तेवढ्यात नवऱ्या मुलांनी पण मान वर काढली आणि म्हणाला, कुठे दुल्हन, थांब, आत्ता मालतो. आणि थाटामाटात विवाह पार पडला. आता शहरामध्ये म्हणजे कसं असतं की लग्न म्हणल्यावर 1-2-3 महिने आधीच कार्यालय बुक केलं जातं, चांगली तयारी असते, केटरिंगवाला वगैरे सगळं बघितलं जातं. पण गावाकडे तसं काही नसतं. डायरेक्ट घराचं अंगण आणि त्याच्या बाहेर मांडव घालून लग्न केलं जातं. इतकी गडबड असते, इतका गोंधळ असतो, काही कुणाचा कुणाला मेळ नसतो. अशा एका गावाकडच्या लग्नाला मी गेले होते आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारचे लोक मंगलाष्टक कसं म्हणतात याचा नमुना. सुरुवातीला एक छोटी मुलगी माईक हातात घेते आणि मंगलाष्टका सुरू करते. आता झी मराठीवरती लिटिल चॅम्प्स अजूनही गाजतंय. आत्ताचं आधीचंही खूप गाजलेलं आहे. ते गाजलेलं आहे त्यामुळं प्रत्येक आईबापाला वाटतं की आपली पोरगी सिंगर होणार. आता ही छोटी मुलगी मंगलाष्टक म्हणते. त्याच्यानंतर R.D. बर्मन, तमाशात काम करणारा सोंगाड्या आणि एक हौशी गायिका, असे वेगळे वेगळे लोक मंगलाष्टका म्हणतात. सुरुवातीला ही छोटी मुलगी. एक कोणी हसू नका बरं का. आरती मावशी म्हणू का? नक्की? आई ते नको म्हणतात, काय करू? अगे म्हण ग तू, काय लक्ष देते त्या मंजिरी ताईकडे, म्हण. हो ग बसाव, हा म्हण म्हण. नक्की? एक कोणी हसू नका बरं का. सुरुवात काय ग आरती मावशी? गंगा. हां 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 थांब जरा, तू आता तू गाणी म्हणते, मला म्हणू दे. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी. एक बघा, चिमटे काढू नको, माझं मी म्हणतीये. कावेरी. अगं गप्पच ना जरा, चिमटे काढू नको. गोदावरी. अगं गप ना, चिमटे काढू नको, सांगते ना, लागतंय मला. कावेरी. कावेरी. ये इकडे, ये काढते का चिमटे. कावेरी. 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 नाही येत मला, झालं असं म्हणून ती मुलगी पटकन पळून जाते. त्याच्यानंतर त्या मांडवाच्या बाहेरनं चाललेली असते एक गाडी. त्या गाडीमध्ये बसलेले असतात R.D. बर्मन. ते आत येतात आणि विचारतात की इधर मैं गा सकता हूँ. नुकतंच अपना देश या पिक्चरमधलं एक गाणं ते बसून आलेले असतात आणि या गाण्याच्या चालीवरती रिमिक्स मंगलाष्टक सुरू करतात.
अरे गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी शरय्य महेंद्र तनय्या. अरे हेरप 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 तर 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 तरत तर 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 तरत तर 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 तरत शुभ मंगल सावधान. हा त्यांचं ते रिमिक्स मंगलाष्टक झाल्यावरती तमाशात काम करणारा सोंगाड्या तिथं येतो. समधेच लोक आज इथं गात्यात, मम्मी बी आज गाणार. ऐका टांग 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 नांग 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 टांग टिंग नांग निंग नांग निंग नांग नितांग 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 टिंग नांग निंग नांग निंग नांग नितांग. धिया गंगा सिंधू सरस्वतीचे यमुना गोदावरी नर्मदा आता का बया कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मणमती वेदिका. अरे हा शुभ मंगल हाय सावधान हाय शुभ मंगल सावधान दिया खाड. थँक्यू. लग्नामध्ये कोणाकोणाचं कुठे लक्ष असतं हे सांगणारं एक फार सुंदर संस्कृत सुभाषित आहे बरं का. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम. म्हणजे कन्येचं आपल्या भावी वराच्या रूपाकडे लक्ष असतं. माता वित्तम आई बघते की बाबा पैशा बिशानी सगळं व्यवस्थित आहे ना, आपल्या लाडक्या लेकीला काही तोशीच पडणार नाही ना. पिता श्रुतम वडील बघतात की काय शिक्षण बिक्षण बाकीचं सगळं काय ठीकठाक आहे ना. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति. म्हणजे आजूबाजूचे नातेवाईक असतात ना ते त्याचं कुळ काय आहे त्याच्या वशिल्याने आपल्याला काहीतरी सगळं मिळेल ना वगैरे ते बघत असतात. आणि आम्ही एवढ्या मोठ्या कुळाचे नातेवाईक आहोत वगैरे सांगण्यात त्यांना फार मजा वाटत असते. तर बांधवा हा कुलमिच्छन्ति. शेवटचा तुकडा फार महत्त्वाचा आहे. मिष्टान्नम इतरे जनाः. बाकीच्या सगळ्यांना फक्त जेवायला काय आहे पंक्तीला काय वाढत आहे जिलबी आहे का श्रीखंड आहे आणि ते कसं झालं होतं याची नंतर पुढे अनेक वर्ष चर्चा होत राहते. त्यामुळे संस्कृत सुभाषितकारांनी हे जे काय सगळे टिपलेलं आहे फार सुंदर संस्कृत सुभाषित आहेत. आता ह्या लग्नाचाच विषय चालू आहे. लग्नाच्याच समारंभातला साजेल असं एक नृत्य घेऊन येते पुन्हा एकदा स्वाती. खाली बघा हल्दी न माखली आली लाली कोऱ्या खाली उतू उतू चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. कुठे कशी कधी कधी कळेना पुन्हा संगे कुठे कशी कधी कधी कळेना. पुन्हा हळूवार गाठ रेशमाची बांधतो पुन्हा हलकेच तार काळजाची छेडतो. कधी 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 देतो कोणी नजरेचा इशारा. कुणी हरपून देह भान त्यात गुंततो कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली कोऱ्या गाली उतू उतू चालली. चढते भिडते जादू नजरेची अशी चढते भिडते जादू नजरेची अशी नकळत वेड बावऱ्याची वाण लाभते मन विसरून वाट सैर भैर धुंदते. अरे गुलाबाची कली कशी हल्दी न माखली आली गाली लाली लाली उतू उतू चालली. कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो. कधी 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 देतो कोणी नजरेचा इशारा. कुणी हरपून देह भान त्यात गुंततो.
ढोलते बोलते सनई ताला संगे सुर हळवे असेच जन्म साथ राहू दे उमलून प्रीत ही सुखात जीवन होऊ दे गुलाबाची कली बघा हळदी न माखली आलेले गोऱ्या गाली उतो तो चालली कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना कोण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कधी 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 देतो कोणी नजरेचा इशारा कोणी हरपून देह भान त्यात गुंततो गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली ही आपली अत्यंत गोड अशी माय मराठी भाषा तिची इतकी गुणी लेकरं होऊन गेली कारण ह्या माय मराठीची किती जणांनी सेवा केलेली आहे आपल्या सगळे कवी अगदी आद्य कवी संत ज्ञानेश्वर माऊलींच्यापासून आत्तापर्यंतचे सगळे कवी त्यांनी ह्या माय मराठीला किती आभूषणं चढवली आहेत पण अलीकडे त्या मराठीबद्दलच एक कविता मला सुचली होती ती तुम्हाला ऐकवते काय मराठीची मौज जिंके अमृताशी पैज किती अभिमान मज आहे माझी मराठी तिचे साजिरे ते रूप अलंकार खूप खूप साजे लावण्य अनूप अशी माझी मराठी ज्ञानदेव तुकोबानी नामदेव चोखोबानी गौरविली हो जननी माय माझी मराठी एक सल आहे उरी भाषा श्रीमती ही जरी वाटू लागली उपरी जरा माझी मराठी लेकरेच सारी तिची जर झाली परकीची कुठे दाद मागायाची पुसे माझी मराठी सारे आपण मिळूनी बैसवूया सिंहासनी शोभेल हो महाराणी मग माझी मराठी शोभेल हो महाराणी मग माझी मराठी शोभेल हो महाराणी मग माझी मराठी इतकी ही आपली सुंदर भाषा पण खरोखरच आज तिच्याकडे जरा दुर्लक्ष होत आहे असं वाटतं आहे कारण पाश्चिमात्यांचं अनुकरण केलं की आपण अगदी मॉडर्न नाहीतर अगदी घाटी अशी समजूत सगळीकडे रूढ झाली आहे आणि ह्याचा मला एक तसा त्रासदायक पण मजेशीर अनुभव मध्यंतरी आला पुण्यातल्याच अगदी पेठेतल्याच एका घरी गेले होते अगदी मराठी कुटुंब तशी जुजबीच ओळख होती पण बोलण्याच्या नादामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये त्या बाईंना कळलं की मला जरा गझल बिझलची विशेषतः गाण्याची आवड आहे तर त्या एकदम किंचाळल्या ओ हाऊ वंडरफुल गझल म्हणजे इतकं इट्स सच अ डिवाईन थिंग म्युझिक म्हणजे इतकं डिवाईन असतं यू नो आमचा रॉबिन आहे ना रॉबिनला पण म्युझिक फार आवडतं आता कोण रॉबिन मला वाटलं पाळलेलं पक्षी आहे का काय म्हणून मी बघितलं कुठे पिंजरा दिसतो का काही कुठे दिसे ना तेवढ्यात बाईने हाक मारली रॉबिन कम आउट फॉर अ मोमेंट आणि आतल्या खोलीतून केसांची पोनीटेल कानात डूल झिरमिळ्या झालेली पॅन्ट तोंडात च्युइंगम आणि सलमान खान आदर्श असावा कारण शर्ट घातलेलाच नव्हता असं ते रॉबिन नावाचं रसायन बाहेर आलं मग चौकशी अंती कळलं की त्याचं पाळण्यातलं नाव चांगलं रवींद्र होतं ते किती ओल्ड फॅशन वाटतं ना म्हणून त्याचा रॉबिन झाला होता बाई म्हणाल्या रॉबिन आंटी लाईक्स म्युझिक तू जरा तुझी एखादी गझल म्हणून दाखवतोस का बाप रे हे पात्र गझल म्हणणार हे ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला तो लगेच म्हणाला ओ शुअर मॉम आय जस्ट गो अँड गेट माय गिटार मग गिटार घेऊन आला गळ्यामध्ये अडकवलं मला विचारलं आंटी
यू मस्ट बी नोईंग ग्लिब. म्हटलं काय? ग्लिब ग्लिब. म्हटलं मला नाही समजत रे, तू काय बोलतोयस ते. माझ्याकडे अगदी तुच्छतेने बघितलं आणि म्हणाला, आंटी यू डोंट नो मिर्झा ग्लिब, ही वॉज अ ग्रेट पोएट. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तो मिर्झा गालिबबद्दल बोलतोय. म्हटलं हां गालिब, त्याचं काय? हा ग्लिबचीच एक गझल रिसाईट करून टाकतो. त्या रॉबिनच्या वतीने मी त्या ग्लिबच्या आत्म्याची अगोदरच माफी मागितली आणि ती गझल ऐकायला काळजाचा दगड केला. ती गझल मुळात इतकी सुंदर आहे ना, तुम्ही नक्की ऐकली असेल. ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता, अगर और जीते रहते यही इंतजार होता, ये न थी हमारी किस्मत. आता ही गझल तरुण पिढीला जरा स्लो वाटेल, कबूल आहे, पण मिर्झा गालिब नावाच्या चित्रपटात गुलाम मोहम्मदनी या गझलला चाल दिली आहे. सुरैयाच्या आवाजात आहे, फास्ट आहे. ते तरी त्यांनी म्हणायचं, ये न थी हमारी किस्मत के विसाल यार होता, अगर और जीते रहते यही इंतज़ार होता, ये न थी हमारी किस्मत. मगर क्या करें, ये न थी हमारी किस्मत. त्यांनी भलतंच सुरू केलं. हे 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 टाराडीडा, ओ ये न थी हमारी किस्मत, ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता, अगर और जीते रहते यही इंतजार होता, जार होता है. यानंतर मात्र मी कान बंद करून घेतले आणि वर विचारतो कसा मला, आंटी हाऊ डिड यू लाईक माय फ्युजन. मला त्याला सांगावंसं वाटलं की बाळा, हे फ्युजन नाही आहे, हे टोटल कन्फ्युजन आहे. पण आता अशी ही विदाऊट कन्फ्युजन एक छान गझल ऐकूया आरतीकडून. सलोना सा सजन है हार में हूँ, सलोना सा सजन है हार में हूँ, जिया में एक अगन है हार में हूँ, सलोना सा सजन है हार में हूँ.
सलोना सा सजन है हार में हूँ जिया में एक अगन है हार में हूँ सलोना सा सजन है हार में हूँ. थँक्यू. एकत्र बसून ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतो आहोत. पण एक साधारण 1.5-2 वर्षापूर्वी तो लॉकडाऊन आणि ते सगळ्या आठवणीसुद्धा नको वाटतात आपल्याला. पण तरीसुद्धा त्या काळाने आपल्याला बरंच काही शिकवलंसुद्धा. चैतालीच्या बोलक्या बाहुल्याला त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे ऐकूया. नमस्कार, मी चैताली माजगावकर भंडारी आणि हा आहे टप्पू. का रे टप्पू, मान का खाली घातली बाबा? वर बघ की काय होतंय? डोळे चुरचुरतायत. डोळे चुरचुरतायत? अरे बापरे, इकडे बघ. अरे मला डोळ्यात डोळे घालायला पण कसं तरी वाटतं रे. लाल लाल झाले तुझे डोळे. डोळे आले? अरे बापरे, डोळे आले का काय तुला? देवा, एक एक संकट इतकी आहेत ना, कोरोना त्याच्यानंतर डोळे, काय चाललंय काय? मला सांग, तू शाळेत बिळेत जातो असं ऐकलंय. पहिलं माकडे हे शाळेत जाणारं. कुठल्या शाळेत जातो रे? ऑनलाईन स्कूल. ऑनलाईन स्कूलला जातो. क्या बात आहे. ABCD येतं का? हो, सांग बरं मग. A फॉर असिम्टोमॅटिक, B ब्लड टेस्ट, C कोविड, D डिस्टन्सिंग, E इसेन्शियल, G गो करोना गो, H हँडवॉश, I इम्युनिटी, J जॉबलेस, के फॉर काढा. अरे बापरे. N निगेटिव्ह रिपोर्ट, O ऑक्सिजन लेवल, P पॅन्डेमिक, Q क्वारंटाईन, R रेड झोन. हे बाबा भास्कर, सगळे कोविडचे काय आपलं एका पाठोपाठ काय चाललंय तुझं? ऑनलाईन स्कूलमध्ये हे शिकलं का काय त्यावेळेला? आता कोविड गेलेला आहे, डोळे आलेले आहेत. कोविड गेला म्हणजे काय डोळे आले तसं नाही काही. तुला माहिती आहे का तरी कोरोना कशामुळे होतो? हो, सांग बरं, कोरोना कशामुळे होत होता? टेस्ट केल्यामुळं. काहीतरी बडबड करू नको म्हणे, टेस्ट केल्यामुळं. अरे चीनी लोकांमुळं हा कोरोना खरं तर आला. चीन कशासाठी प्रसिद्ध माहिती आहे का? रोगासाठी. आणि आपला भारत देश योगासाठी. क्या बात आहे. हे मात्र बरोबर बोलला. पण कोविड कुणामुळं गेला माहिती आहे का? माझ्यामुळं. काय? तुझ्यामुळं? हो. कसं काय? माझ्याकडे मंत्र आहे. मंत्र? कसला मंत्र? आम्हाला पण सांग. आता गेला कोविड, पण डोळे झाला तरी आम्ही तो मंत्र वापरू. डोळे झाला पण तोच मंत्र उपयोगी आहे का? हो. सांग बरं काय मंत्र आहे? रामकृष्ण हरी. क्या बात आहे. रामकृष्ण हरी. पुढं काय? तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. क्या बात आहे. बहुत बढिया. जाता जाता लोकांना काही मेसेज देणार आहेस का? हो. काय देणार आहे? SMS. अरे SMS नाही रे, मेसेज. सांग ना काय मेसेज देशील? SMS. बरं SMS तर SMS दे बाबा एकदाचा. S फॉर सॅनिटायझर, M मास्क आणि S सोशल डिस्टन्सिंग. मी सांगितलं ना, कोविड गेलाय. हे सगळं डोळे यायला पण आहे. ओके. डोळ्याचा त्रास होत असेल तरी हे सगळं वापरा आणि सुरक्षित राहा. थँक्यू. गोंधळ असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी एक भयंकर मोठा गोंधळ असा उभा राहतो. पण आपल्याकडचा एक लोकनृत्याचा प्रकार, भक्तिभावाचा प्रकार, तोही गोंधळ आहे. तर आता एक गोंधळावर नृत्य करायला येते स्वाती. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं
कला प्रकारांनी समृद्ध आहे. संगीत घेतलं तर त्याच्यातलेही किती प्रकार, बरेचसे प्रकार, त्यातल्या विविध प्रकारची गाणी आपण ऐकली. आता एक अतिशय उठावदार गानप्रकार ऐकूया, कव्वाली. महफिल में कहे या न कहे, बस गया है कोई इस दिल में, कहे या न कहे, कहे या न कहे. निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है, हो निगाहें मिलाने को जी चाहता है, दिलो जान लुटाने को जी चाहता है, दिलो जान लुटाने को जी चाहता है, जी चाहता है.
जी चाहता है निगाहें मिलाने को जी चाहता है निगाहें मिलाने को जी चाहता है. एक गोष्ट सांगायची आहे, आशाबाईंचं गाणं झालं म्हणून सांगायचे. 15 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता आशा 90 असा कार्यक्रम मी करते. आशाबाईंच्या 90व्या वाढदिवसानिमित्त 90 गाणी जरूर पाहायला या. आशा 90. थँक्यू. बालगंधर्व रंगमंदिर. जाहिरात येईलच. जाहिरात येईलच, कळेलच तुम्हाला. रसिक हो, आमच्या कार्यक्रमाची अगदी पहिली अनाऊन्समेंट तुम्हाला आठवत असेल तर ही लेडीज एक्सप्रेस मनोरंजनाकडून सामाजिक भानाकडे जाणारी आहे असं आम्ही म्हटलं होतं. मनोरंजन तर तुमचं होतच आहे, हे तुमच्या टाळ्यांवरून तुमची जी दाद मिळते त्याच्यावरून आम्हाला कळतंच आहे. पण सामाजिक प्रश्न विसरून चालणार नाही, त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. तसे कितीतरी सामाजिक प्रश्न आहेत, पण आमचा हा लेडीज एक्सप्रेस असल्यामुळे आम्ही स्त्रियांशी संबंधित काही प्रश्नांवर विचार करावा असं मनात आलं. कारण आजच्या प्रगत समाजामध्ये सुद्धा मुलीचा गर्भ नको आहे, हे कटू सत्य आहे. तिला जन्म नाकारला जातो आहे. हे जेव्हा मनामध्ये आलं तेव्हाच एक कविता सुचली. आई, ए आई, अगं इकडे बघ, मी हाक मारते आहे. उद्या तू जिला मारून टाकणार आहेस ना, ती मी तुझ्या पोटातली मुलगी, तुझ्या पोटातली लेक तुला बोलावते आहे. आई नको गं मला मारू, मला ह्या जगात यायचं आहे. तुला, बाबांना, आपल्या घराला आणि हो माझ्या 2 तायांना मला बघायचं आहे. पण मला माहिती आहे आई, तुझाही नाईलाज आहे. आजीच्या बाबांच्या दबावामुळे तुला मला मारणं भागच आहे. पण एकदाच, फक्त एकदाच माझ्या वतीने त्यांना सांगशील, दिवा नसले तरी पणती होऊन कूळ उजळीन एवढा निरोप देशील. आई ग आई, रडू नको, मग मलाही वाईट वाटेल. उगीचच तुला दुखवलं असं सारखं टोचत राहील. नाही ग बाळा, हे तू बोलायला हवंच होतंस. माझ्या दुबळ्या मनाला सामर्थ्य द्यायला हवंच होतंस. आता मात्र सगळं जग विरुद्ध गेलं तरी मी खंबीर राहीन. सगळ्यांच्या नाकावर टिचून छकुले तुला जन्म देईन, छकुले तुला जन्म देईन. मेरे घर आई एक नन्ही परी चांदनी के हसीन रथ पे सवार. मेरे घर आई, ओ मेरे घर आई एक नन्ही परी. उसकी बातों में शहद जैसी मिठास, उसकी सांसों में इत्र की महकास. होठ जैसे कि भीगे भीगे गुलाब, गाल जैसे कि दहके अनार. मेरे घर आई, ओ मेरे घर आई एक नन्ही परी. इतकी गोंडस छकुली का बरं नकोशी होते आपल्याला? याला कारण म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या काही खुळचट समजुती. मुलगा म्हणजे म्हातारपणची काठी. पण मला सांगा, आज किती मुलगे म्हाताऱ्या आईवडिलांना सांभाळताना दिसतात. या उलट मुली जावई सांभाळत नाहीत. आणि दुसरं म्हणजे काय, तर मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. तुम्ही फार फार तर पुढच्या 2 किंवा 3 पिढ्या बघू शकता, पण त्यानंतर तुमच्या कुळाचं काय होणार आहे हे तुमचं तुम्हालाही माहीत नाही आहे. पण या उलट कर्तबगार मुली
कुळ उजळताना दिसत नाहीत. पण चैतू, याहीपेक्षा एक फार मोठी भीती मुलीच्या आईवडिलांच्या मनात असते की ही चाफेकळी आपल्या घरामध्ये आहे, तोपर्यंत आपण तिला जपतोय, तिला सुरक्षित ठेवतोय, पण बाहेरच्या समाजामध्ये तिला कुणाकुणापासून आणि कसं वाचवायचं. लोक पण आजकाल इतकी मूर्खासारखी विधानं करताना दिसतात. काय तर म्हणे मुली तोकडे कपडे घालून फिरतात, मुली वेळी अवेळी बाहेर फिरतात. हे सगळं जे काही घडतं आहे त्याला याच मुली जबाबदार आहेत. पण मी म्हणते आज हे नराधम 2 वर्ष काय अहो 6 महिन्याच्या कोवळ्या बाळाला सुद्धा ओरबाडताना दिसतात. त्यामध्ये मग दोष तो नक्की कुणाचा? मुलगी असो, तरुणी असो, गृहिणी असो की एखाद्या बड्या कंपनीची CEO, प्रत्येक स्त्रीला आयुष्यात बुभुक्षित नजरा, गर्दीतले ओंगळ स्पर्श, कधीकधी लैंगिक शोषण, या सगळ्याला सामोरं जावंच लागतं. आज स्त्री शिक्षण हे वादातीतच आहे, पण खरी गरज आहे ती पुरुषांना शिक्षण देण्याची, स्त्रीचा सन्मान कसा राखावा याची. कारण बाईच्या अंगी उपजतच एक शहाणपण असतं. अगदी अडाणी बाईसुद्धा 4 घरची धुणं भांडी करते, पैसे कमवते, आपल्या मुलांना शिकवते, प्रसंगी नवऱ्याला दारूला पैसेसुद्धा देते. तिला माहिती असतं की त्या पैशाची दारू पिऊन आल्यावर त्याच्याच हातचा मार खायचा आहे आपल्याला. तरीसुद्धा हे ती सगळं मुकाट्याने सहन करते. का? कारण एकच, बाहेरच्या लांडग्यांना थोपवण्यासाठी नावाला का होईना कुंकवाचा धनी हवा म्हणून. कटू असलं तरी सत्य आहे. कटू असलं तरी हे सत्य आहे. भर सभेत द्रौपदीची विटंबना झाली. कृष्णानं वस्त्रे पुरवून तिची लाज राखली. गोष्ट सगळ्यांच्या माहितीचीच आहे. माझा मात्र दृष्टिकोन जरा वेगळा आहे. सभेतले षंढ खाली माना घालून बसले होते. पौरुषत्वाचा खरा अर्थ पार विसरून गेले होते. पण त्यातल्याच एकाच्या हृदयात काहीतरी हल्लं असावं. अंतरातल्या कृष्ण तत्वानं त्याला भान दिलं असावं. आजही घरीदारी द्रौपदी सुरक्षित नाहीच आहे. बलात्काराला जन्मठेप की फाशी माध्यमांसाठी विषय छानच आहे. पण फक्त दुःशासनांना कठोर शासन करून प्रश्न सुटणार नाही. दुप्पट दुःशासन तयार होत आहेत, विटंबना थांबणार नाही. कार्यकारण भावानुसार कारणच नष्ट व्हायला हवं. दुःशासनांच्या हृदयातलं कृष्ण तत्व जागवायला हवं. दुःशासनांच्या हृदयातलं कृष्ण तत्व जागवायला हवं. आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये ते कृष्ण तत्व आहेच. त्याची अखंड मुरली वाजते आहे. पण आपण इतके बाकीचे गोंगाट ऐकण्यामध्ये रमलो आहोत की त्या कृष्ण तत्वाकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही आहे. पिंजरा चित्रपटातलं गाणं दे रे कान्हा चोळी लुगडी,
वरवर पाहताना वाटतं की त्या तळ्यातल्या गोपिका त्यांची वस्त्र कृष्णाने चोरली आणि त्या ती मागतायत, पण फार आध्यात्मिक अर्थ आहे त्याचा. आत्म्या परमात्म्याच्या मिलनाबद्दलचं हे गाणं आहे. त्याच गाण्याच्या माध्यमातून आपण प्रत्येकाच्या अंतरातल्या कृष्ण तत्वाला साथ घालूया आणि आपली सगळ्यांचीच खात्री आहे की आर्त हाक मारली की भगवंताला भक्ताच्या हाकेला धावून आल्याशिवाय गत्यंतर नसतं. ऐन दुपारी गवळण नारी आल्या यमुनेवरी, खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी. बसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी, तुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी. गोपी न्हाण्यात होत्या दंग अन तोच आला सका श्रीरंग, अन गोळा करून वस्त्री सारी बसला चढून कळंबावरी. हरे स्वाती. केसरी वाड्याच्या या इतक्या उज्ज्वल परंपरेमध्ये आम्हालाही कार्यक्रम करण्याची संधी देऊन सहभागी करून घेतल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. लोकमान्यांनी जसा गणेशोत्सव सुरू केला तशी शिवजयंती सुरू केली. आपल्याला माहिती आहे की नुसत्याच शिवगर्जना देणारे शिवाजी महाराज की जय म्हणून भागत नाही हो. शिवाजी महाराजांचा जो एक सगळ्यात मोठा अनेक गुणांपैकी गुण होता तो म्हणजे स्त्रियांचा मान राखणं. त्यामुळे प्रत्येक वेळेला शिवाजी महाराज की जय म्हणताना तो गजानन ती भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये उजागर करो हीच सदिच्छा व्यक्त करून आम्ही चौघीही आपला निरोप घेतो. आणि या लेडीज एक्सप्रेसमध्ये या प्रवासामध्ये आपण सर्वजण आमचे उत्तम सहप्रवासी झालात. पुन्हा एखाद्या प्रवासात नक्की भेटू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.